सांगोला मतदारसंघात मतदारांचा एकच मास्टर स्ट्रोक, फक्त आणि फक्त ॲडव्होकेट आमदार शहाजी बापू पाटीलच। मतदारांच्या मनात आजही ॲडव्होकेट आमदार शहाजी बापू पाटील यांचेच नाव। सांगोला तालुक्यातील पश्चिम भागातील 2 जिल्हा परिषद गटात बापूंनी आणली कोट्यवधी रुपये विकास कामे। 253 सांगोला विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत लागणार असून यामध्ये शिवसेनेचे आमदार ॲडव्होकेट आमदार शहाजी बापू पाटील यांचे सांगोला मतदारसंघातील पश्चिम भागात सद्यस्थितीला तरी विकास कामांच्या निधीमुळे पारडे जड दिसत असून पश्चिम भागातील दोन्ही जिल्हा परिषद गटामध्ये आमदार शहाजी बापूंचा बोलबाला दिसत आहे। या मतदारसंघात प्रत्येक गावामध्ये मोठा विकास निधी आमदार बापूंनी आणला असून हा मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्याचे मोठे कार्य ॲडव्होकेट आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले आहे। या मतदारसंघातील कोळा, झोपडी, बलवडी, यलमार, मंगेवाडी, अजनाळे, कमलापूर, नाझरे याचबरोबर इतरही गावांमध्ये आमदार बापूंचेच सर्व समर्थक व कार्यकर्ते बापूंचा विजय निश्चित आहे व यावेळी शहाजी बापू मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असे सांगत आहेत। पाहूया आमच्या प्रतिनिधीने घेतलेल्या या सर्व मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? विष्णू नामदेव सरगर। बर। सध्या निवडणुकीचं वातावरण आहे महाराष्ट्रभर, माहिती आहे ना? हो, माहिती आहे। काय सांगोला मतदारसंघात काय वातावरण आहे? काय महायुतीच आहे, शहाजी बापू पाटील, दीपक आबा साळुंखे पाटील। बर माहिती आहे। बर काय यंदा कुणाला काय आमदार करायचंय? काय महायुतीचा कोण? पण दोन आहेत महायुतीचे नेते। कोण उभा राहील त्याला आहे, 100% आहे। बर काय विद्यमान आमदारांनी काय काम केली ते काय? आता तुम्हाला विद्यमान आमदार सांगायचं झालं 50-55 वर्षात कोटीचा विषय नव्हता या गावाला। बर आता सध्या इसावा ते संगापूर वस्ती 1.5 कोटीत काम चालू आहे। बर डांबरीकरण लाईव्ह आता चालू आहे। बर माकुबाई मंदिर ते आश्रमशाळा 1.5 कोटीत काम चालू आहे। बर महादेव पुजारी वस्ती सभा मंडप पूर्ण झालेला आहे। बर सोळालीम विठ्ठल सरगर यांचं सभा मंडप पूर्ण झालेला आहे। बर साहेबराव गुंडाळी वस्तीचं सभा मंडप पूर्णत्वास आलेला आहे, स्लॅब पडले। बर दर्याबा कोळेकर वस्तीचं दर्याबा मंदिर समोर सभा मंडप चालू आहे, प्रोसिजर। बर कोंबडवाडीला सभा मंडप मंजूर आहे। बर अशी एकंदर कोटीचा विषय या 5 वर्षात आलाय। किती कोटी निधी दिला या कोळा गावाला? माझ्या अंदाजाने 10 कोटीपेक्षा जास्त कोळे गावात निधी। बर 10 कोटीपेक्षा जास्त। बर या आधी कधी आलो होता का तुम्ही? एवढे आमदार निवडून दिले? कोटीचा विषय नव्हता कोळ्यात, कोटीचा 5 लाख, 2 लाख, 1 लाख सभा मंडप। ते बी अख्खी वस्ती गोळा करून घेऊन जायचं आमदाराकडे। बर आता पुढारी नेल्याशिवाय काम होत नव्हतं। बर आता डायरेक्ट काम आहे, कुठल्या जातीचा, पंथाचा, धर्माचा, पक्षाचा विषय नाही तिथं। डायरेक्ट आमदार पैजून काम होत आहे, डायरेक्ट काम होतं। माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा आमदाराला डायरेक्ट दूध भेटतो। बरं आता मला एक सांगा, या मतदारसंघाचं शेवटचं टोक आहे कोळा गाव। या 10-12 गावांमध्ये किती लोकसंख्या, म्हणजे मतदार किती? गावाला साधारण 25,000 लोकसंख्या आहे। बर एवढी 13,000 मतदान आहे। 13,000-13,500 मतदान आहे। बर इतर मतदार काय बाहेर गावाला आहे का? कसं आहे? मुंबई, पुन्हा कामाधंद्यानिमित्त गेलेलं। बर मग काय आता बाकीचे विरोधक तर म्हणतात की काय आमदारांना काय काम केलं नाही, ते कागदावर नुसतं निधी दावला। काय खरं काय? तुम्हाला काय वाटतं नेमकं खरं काय आहे? काम आता चालू आहे, काम 5 कोटी गावात। बर कोणी पण आहे, संगापा वस्ती ते विसावा 1.5 कोटीत काम चालू आहे। माकुबाई मंदिर ते रस्ता 1.5 कोटीत काम चालू आहे। परत मोरी वस्ती 10 लाखात काम चालू आहे। 10 लाखाला कॉन्क्रीट चालू आहे। बर कोरेमल्यात 10 लाखात कॉन्क्रीट आलेलं आहे। 5 कोटी ऑलरेडी काम चालू आजच्या दिवसाला। बर ज्याला कुणाला पुरावा पाहिजे असतील त्याला 5 कोटी पुरावा माझ्याकडे घेऊन जावं। कोळा जिल्हा परिषद गटामध्ये सगळ्यात जास्त शक्काचं वर्चस्व असं सांगितलं जातं, बोललं जातं, ते खरं आहे का? नाही, पहिलं होतं। बर आम्ही पण पहिले शक्कापच होतो 19च्या अगोदर। 19च्या अगोदर। बर मग त्यानंतर आम्ही 19ला बापू या पाठीमागे गेलेलो आहे। बर आता शिक्षण क्षेत्रात लोक हुशार झाले, जातीपातीव राजकारण चालत नाही, आधुनिकता आल्यामुळं विकास महत्वाचा आहे। विकास जिकडे असेल तिकडे लोक जाणार। मग आता यंदा कोणाला आमदार करा ठरवलं तुम्ही? महायुतीचा आमदार 100% होणार, म्हणजे बापूच। विरोधकाकडे जातीशिवाय काय कार्ड राहिलेलं नाही। बर आणि जात म्हणलं, त्यांनी जातीवर जरी मतदान मागितलं तर महादेव जानकरला कुणी पाडलं याचं आधी उत्तर द्यावं आणि मग जातीवर मतदान मागावं। गोपीचंद पडळकर, महादेव जानकर, अण्णा डांगेला कुणी विरोध केला त्याचं आधी उत्तर द्यावं आणि नंतर त्यांनी जातीवर मतदान मागावं। आधी जातपात करून
युक्रेन बांगलादेश आपल्याला करायचा नाही. काय लोक इंटरनेट शिकले, सर्वांना माहीत झाले. जातीय जी राजकारण करतोय त्याचं नुकसान आहे. सगळ्यात मोठं जिल्हा परिषद मध्ये सगळ्यात मोठं गाव आहे ही, इथं मताधिक्य मोठं आहे. ह्या पूर्ण गटामध्ये काय परिस्थिती आहे आणि इथलं मतदान 100% आगामी निवडणुकीत शहाजीबापूंना होईल का? 100% लीड जाणार. लीड जाते. 100%. कोळा गावातनं किती जाईल? कोळ्या गावातनं 60-40 होईल. 60% बापूला. नमस्कार मामा, काय नाव तुमचं? माझं नाव संभाजी. बर बर बर. सध्या निवडणुकीचं वातावरण आहे माहिती आहे ना? हो. बर बर बर. काय सांगोला मतदारसंघात काय अनेक जण उभारणार आहे ती, कोण कोण आहे ते रेस मध्ये? मग त्याचं नाव आहे त्याचं. बर, तरी कोणी जर असलं का नाही हा. काय त्याच्यात त्याला निवडणूक लागली म्हणजे त्याला कळती असते जागा. बर बर. काय तडजोड होतील, काय रिंगणात आल्याशिवाय कोणाचं काय खरं नाही. बर बर बर. काय मग सध्या आमदाराचं कामकाज कसं आहे काय मतदारसंघामध्ये 5 वर्षापैकी की 3 वर्षामध्ये? नाही, काम चांगलं आहे. कामाबद्दल कोणाची तक्रार असायला काय विकास कामं केली ते काय? विकास कामं फक्त जर मोजायचं आणि यादी काढायची नसतात हा तर माझ्या कल्पनेप्रमाणे कोळी गटामध्ये किमान 200 कोटी आसपास कामं झाली असते. बर. मग त्याला जल जीवन माध्यम आहे, हा जलसंधारण आहे, हा रस्ते विकास आहे, अशा अनेक पुन्हा आमदारा फंड आहे, समाज कल्याण विभागाचा फंड आहे, 25-15 मधला फंड आहे. अशा अनेक योजनात फार मोठी कामं झालेली. आता सध्या कोळे गावात सध्या चालू असणारी 5 कोटीपेक्षा जास्त कामं असतील. बर बर. काय सध्या तो विरोधक तर म्हणतात की काय आमदारांनी काय विकास कामं केलं नाही, ते कागदावर धावली ते असं म्हणते. ते काय खरं आहे काय? ती काय नाही, ते काय कसं आहे माहिती आहे का, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. हा चुकीचा प्रचार केला लोकसभेच्या वेळेला काही जमलं म्हणजे सदर कायम जमतंय हा विषय डोक्यातनं काढून टाकायचा. जनता फार हुशार आहे. आता सुद्धा लोकांना पश्चाताप व्हायला लागलेला आहे, आपण चुकीचं केलं. काय विशिष्ट मतदारांनी मतदान 80% केलं, काय मतदार सुट्टीवर गेले, पिकनिक करत फिरले, कोण सलीवर गेले, त्याचा परिणाम हे आहे. मग आता काय यंदा बाबासाहेब देशमुख उभारणार आहेत, अनिकेत देशमुख उभारणार आहेत, शहाजीबापू तर आहेतच, परत दीपक आबाबी उभारणार म्हणते ते. काय कुणाला आमदार करायचं? ज्याला राजकारणाची तलप आहे, हा मला आमदार हो असं वाटतंय, काय जणांना वाटतंय आमदार झाल्यासारखं, त्याच्यामध्ये काय अडचण नाही. सगळ्यांनी मैदानात आलं पाहिजे. मग जनता बरोबर ठरवते कोणाला करायचं, काय करायचं. जनता महत्वाची आणि जनता महत्वाची आहे, कारण लोक अभ्यास व्हायचे, लोकांना माहित आहे कोण काय करतोय, कोण काय करतोय. नुसतं काय तर कुठलं तरी वेगळ्या पद्धतीचं स्टेटमेंट देऊन चुकीच्या आणि काय मीडिया आहे, काय मीडिया ठरवून आलेलं असतंय. तुम्ही कसं आलाय माहित नाही. तुम्ही जनता, आम्ही काय नाही, आम्ही सर्वसामान्य म्हणून आमचा सर्वसामान्यांचा विषय आहे. सर्वसामान्य जनता म्हणून तुमचं मत कुणाला असावं असं वाटतंय? आमचं मत ते महायुतीलाच पडणार. शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, अजितदादा आहेत. या महायुतीचा जो उमेदवार असेल. बर. आता आमच्यामध्ये महायुतीमध्ये खरं स्पर्धक 2 उमेदवार आहेत. बर बर. दीपक आबा आणि बापू. बर बर. त्यांना काय त्यांची ती तडजोड ऑटोमॅटिक करावी लागणार आहे. दोघांपैकी जी कोण उभारल ते राहील त्याला. आणि दोन्ही उमेदवार एकापेक्षा एक चांगला आहे, त्यामुळे काय विषय नाही. की दोघं आता 5 वर्ष आतापर्यंत हातात हात घालून काम करते. ती बाहेर जरी आपल्यासारख्याला वाटत असलं तर ते दोघं मनानं शहराने वेगळं असलं तर ते दोघं जर मनाने एकच आहे. त्यावेळी निर्णय घेऊन कोण बी दोघांपैकी उभा राहील. त्याच्यामध्ये काय बाकी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना हे असावा आणि ते असावा हे भेदभाव करण्याची आम्हाला गरज नाही. ज्यानं विकास केला तुम्ही त्याच्या मागे तुम्ही राहणार, मतदान करायचं. आणि मी सांगतो तुम्हाला, विकास काय असतो, आमदार किती विकास करू शकतो, हा माझ्या माहितीप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासूनचा ठराविक मध्ये आमदार होणं आणि आमदारकी चालवणं आणि हे वेगवेगळ्या माध्यमातून निधी आणणं. आणि हे आमदार जे आहे ती वेळ प्रसंगी एखाद्या मंत्र्याजवळ जाऊन हात जोडून काय त्याला जे काय त्याची कला आहे त्या सगळ्या कला वापरून आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी फार मोठं काम केलंय. कारण ह्या मतदारसंघात, सांगोला विधानसभा मतदारसंघात हा दुष्काळी तालुका. आता काय जर म्हणतात पाणी लई दिवसापासून चाललंय, आम्ही जाणलंय, तुम्ही जाणलंय. हो, त्या पाण्यामध्ये आम्ही तुमच्याबरोबर आंदोलनाला सगळं आहे. पण वर्षाला 1-1 किलोमीटर पाणी येत असलं तर ते फार लवकर पाणी पाहिजे होतं. पण दुर्दैव म्हणायचं, कारण 97 नंतर 99ला ह्या महाआघाडी सरकार आलं. त्या महाआघाडी सरकारनं मध्येच 10 वर्षच कामाला ब्रेकच दिला. कुठल्या 5 वर्षात महाराष्ट्रात तोंड जावाय सुद्धा आपलं चेहरा सुद्धा राहणार नाही.
अशी अवस्था होईल म्हणून थोडंफार काम चालू झालं. बर आता काय अवस्था आहे पाण्याची? आता पाणी झालं सगळं. पाणी आहे सगळीकडे? सगळीकडे पाणी आहे. आमच्या टिंबू योजनेला पाणी वाढवून मिळालं. हा जवळजवळ 1 TMCच्या बुधळा तलावासाठी 400 MCFT, एकूण 800 MCFT काही 1000 MCFT हे निवड आमच्यासाठी पाणी आले. आता शेतीला तर पाणी आलं कारण उन्हाळ्यात मे महिन्यातल्या पाळीला हा ते वाढीव पाणी आम्हाला मिळालं. मान नदीत पाणी सुटलं, बुधळा तलावात पाणी सुटलं आणि इथून जवळ्यापर्यंत पूर्ण लाईनीला पाणी मिळालं. ह्या गावात नुसत्या पाझर तलावात साठा वाढवणं ते कोळ्यात 8 कोटीचा निधी आला. एक गौडवाडीचा पाझर तलाव आणि एक इथं कोळे रामशिलावर तिथं 8 कोटीचा निधी आला. 2-4 कोटी तलाव आहे. बरोबर. या आधी कशा एवढा निधी आला होता का? काय नाही, निधीचा काही विषय नाही. यापूर्वी जे सरकार होतं ते सरकार ना करता असल्यामुळे हे देणारं सरकार आहे आणि हे मागणारं आमदार आहे. प्रतिबिंब सोडून देऊन मतदारसंघ विकासासाठी आपल्याला काय करता येतं की धडपडून करणारी माणसं आहेत. त्यांनी कुठल्याही ह्याच्यात गेला तुम्ही. अनेक वर्ष मी जिल्हा परिषद सदस्य 2002ला होतो. मी त्या काळात जवळजवळ ह्या गटात जवळजवळ 55 पाझर तलाव बांधलं, 100-150 सिमेंट बंधारा बांधलं, नाला बिल्डिंगला हिशोब नाही इतकं. जवळजवळ ह्या गावात तालुक्यात 500 किलोमीटर रोजगार हमी रस्ता झाला असलं तर आमच्या कोळेगटात 200-250 किलोमीटर रस्ता त्या काळात झाला. त्यामुळे काम करायला नाद असणारा माणूस पाहिजे. काम करणारा माणूस तुम्हाला योग्य वाटतोय? योग्य वाटतं. आणि ते जातीभेद न करता मतदान हे करावं लागणार आहे. आणि जातीवर जे राजकारण केलं त्या माणसाची जाती सुधारली नाही आणि त्या माणसाचंही पुढारून पुढे गेलं नाही, टिकलं पण पुढे गेलं नाही. काय सध्या निवडणुकीचं वातावरण आहे? चांगलं आहे. काय म्हणतंय सांगोला मतदारसंघात काय वातावरण आहे? काय कोणाचं? बापू शाजी बापू. काय नाही म्हणतील की शाजी बापू? काय यंदा काय कसं? 100% बापूच्या का हो? कामच आहे. काम आहे ते? बरं. काय कामं केलेली? काय कोळगावात काय रस्ता आहे, बर सभा मंडप आहे, चांगली जी झाली नाहीत 50 वर्षात आता झाली. बरं. इथं पाण्याचा विषय महत्वाचा आहे. टेंबू मसाचं पाणी आहे का? आलंय का योजनेचं? आलंय. बरं. काय आता विरोध म्हणले ते सभामध्ये बेडकं वाढला होते, बेडकं खरंच बेडकं ओरडली, पाणी बी व्हायला लागलं. पाणी व्हायला. बरं. काय विरोधक तर म्हणते की काय कामं केली नाही ती विरोधकच कोण आहे ते माहित नाही. बर म्हणते ते बाबासाहेब होते ते आहे म्हणते ती बाबासाहेब आहे, अनिकेत आहे. त्यांचं काय गावात काय नाही, केव्हा आलेच नाही, आपली भेट नाही त्यांची, काय नाही. बर बाबासाहेब ही कोण आम्ही ओळखतच नाही. डॉक्टर झाले, डॉक्टर मधनं डायरेक्ट आमदारकीत बसायला लागले, आम्ही ओळखत नाही त्याच. बर. मग आता काय यंदा मग काय ठरवलं आमदार कोणाला करायचं यंदा? शाजीबापू पाटील किंवा दीपक आबा कोण महाविकास आघाडी जे कोण उमेदवार असतील ते. आता दोघं काय किती इच्छुक दोन आहेत, दीपक आबा कोण देईल तेव्हा द्यायची. होय, बापू देऊ ना आबा. बर. मग आता बापूचं यंदाचं काय कसं काम आहे? मग काय बापूच 1 नंबर काम. बर. झाली ते कामं झाली ती बरा 100% काम. 101% झालंय. कुठलं ठेवलं नाही काम ठेवलं गोव्याला आजपर्यंत 50 वर्षात जे काय आलं नाही ते आता आलंय. बर. ह्या 5 वर्षात आले काम, चांगली आली. 1.5 कोट जे होतं ते बघायला मिळालं नव्हतं जनतेला, ते आता बघायला मिळालं. एवढा मोठा निधी पाण्याला बघायला मिळाला आहे. बर. 50 वर्षात जे आबासाहेबांनी जे केलं होतं तर काय निधी कोणाला बघायला मिळालं? गावचा सरपंच नाही जा तेव्हा आमदारात तोंड बघायचं, तसं आता नाही. सर्वसामान्य कुणी बी जाऊन काम करून घेऊ शकतोय. तुम्ही गेलता का? जाऊन आला काम? भेटते का? विषय नाही. बर. आपलं प्रेमच आहे बापू. भेटते का म्हणलं बापू इथे? फोन करू, आता फोन लावला बापू भेटते. होय, काय झालं? बर. मग आता यंदा काय कोणाला? बापू नाही तर आबा दोघा बी कोणी बी. वातावरण आहे माहिती आहे ना? माहिती. बर. काय मग सांगोला मतदारसंघात काय विशेष? सांगोला मतदारसंघात बापूच की दुसरं कोण आहे आता? बापू काय बाकी वेगळी म्हणते ती? 50 वर्षाची विकास झाला नाही ती बापून 5 वर्षात करून दाखवलाय. बर. काय विकास केलाय? काय आता ह्या बारक्या गावाला सुद्धा कुठलं काम राहिल्याचं नाही राहिलं. बर. प्रत्येक काम केले बापून.
बर बर. काय निधी किती आलाय सध्या मग बापूंकडून? मापता येणार बापूला मापा येणार नाही निधी किती आणलाय. बर, एवढा निधी दिलाय? बापूला सुद्धा अंदाज नसेल की आपण किती निधी आणलाय. 4,000 कोटी आणला का 5,000 कोटी आणला. एवढा निधी दिलाय? सुद्धा अंदाज करणार आपण किती निधी आणलाय ते. बर बर बर. मग काय सध्या काय कसं कसं काय अनेक जण इच्छुक आहे ती, बाबासाहेब देशमुख अनेक देशमुख आहे कोण बी ती, असलं बापू आहे ती, बापू शिवाय पर्याय नाही तालुक्याला. बापू शिवाय पर्याय नाही. बापू शिवाय पर्याय नाही. आणि या कोळा जिल्हा परिषद गटात याच्या अगोदर जवळजवळ ही जो गट होता जिल्हा परिषद गट होता बरोबर आहे. तो शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात हो, होता. आहे की 2019ला इथून किती मताधिक्य मिळालं बापूंना? बापूंना 8,000 गटाचं 8 ते 9,000 लीड होतं आमदार साहेबाला. बरं. आम्ही 4,000 आणून ठेवलं बर आणि ह्या बारीन बराबर या पुढे आम्ही जाणार. बर. होय, म्हणजे जास्त वाढणार. वाढणार बरं. 5,000 मतं वाढवणार आम्ही. 55 वर्षात जेवढा विकास झाला तेवढा 5 वर्ष भरून काढला का 5 बापूंनी? वर्षात पूर्ण विकास भरून काढला. 51 वर्षात जी विकास झाला नाही हं. या 5 वर्षात केला. बर बापूंनी. हो, 95ला जी टेंबूचा जन्म झाला हं. त्या 4.5 वर्षात कामं केली बापून. ती राहिलेली कामं ह्या 5 वर्षात केली. 1 एकर सुद्धा कुठे या तालुक्यात राहिलं नाही. ह्याचं बर. भिजायचं आणि राहिलेली कामात काय राहिलीच नाही ते. आणि पुढल्या 5 वर्षात बापूवर काम म्हणून घेऊन जायला नाही कोणी. पाण्याचा प्रश्न तुमचा मिटलाय का या भागातला? 100% मिटलाय ना. म्हणलेल्या टायमिंगला पाणी येते आपल्याला. बर. 100% पाण्याचा प्रश्न आता- मिळाला. टेंबू मैसा. टेंबू मैशाला येणारी निवडणुकी पाण्याच्या मुद्द्यावर होणार नाही असं बापू म्हणले होते. आता पुढची निवडणूक कुठल्या मुद्द्यावर होणार? आता बापून विकासच केलाय. त्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहे. बर. आता काम कुठलं राहिलं नाही. फक्त विकास मॅच केलाय, मला मतदान द्या, ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आता बर. बापू सारखा विकास तर महाराष्ट्रात पहिल्यांदा एकमेव आमदार असला असा. सगळी कामं केली ती काय? पूर्ण कामं झाले. आता काम कुठले 1 रुपयाचं राहिलं नाही आता. बर. हा, आता येणारी निवडणूक कुठल्या मुद्द्यावर? फक्त विकास केलाय म्या. विकासावर. विकासावर निवडणूक. पाण्याचा मुद्दा मिटलेला आहे? पाण्याचा मुद्दा 100% मिटलेला आहे. बापू फोन उचलत नाहीत. बापू कधी कोणाला भेटत कधी नाही. फोन लावा तुम्ही. कालवायला वावडे येते मी त्या भागात. काय सांगतो कधी फोन लावा. नाही बापून फोन उचलला तर मला ते ऐकतो आम्ही. आता बापूकडे आम्ही 30 वर्ष झाले बापू संघ आहे. 89ला बापू निवडणूक होणार. 90ला निवडणूक झाली. 90 वर्ष बापू संघ आहे आम्ही. आज सगळे बापू संघ आहे. आता ही बापूला मस्त पुढारी विरोधक म्हणत होती. 95ला टिंबोला म्हणून तर वर धरून पळत होती. ती जात नाही बापू संघ आहे. बर. कोळे मग आता यंदा कोणाला आमदार करणार आहे? बापूला. ओके. कोणी बी असू पुढला बापूच असणार आमदार. MGB पाण्याचा एक मुद्दा या भागात सध्या मोठ्या प्रमाणात गाजतोय. त्या पाण्याचा प्रश्न शहाजी बापूंनी निकाली लावलेला आहे का? होय, 385 कोटी रुपये मंजूर केलेला आहे. ती पाईपलाईन पूर्ण झालेली आहे. कुठून आली पाईपलाईन ती? शिरबाईवरून शिरबाईवरून कोळ्यात आली आहे. आणि पूर्ण सगळं पाचशेगाव किडीमिसरी सगळं पूर्ण सही झालेलं आहे. बर. मग पाण्या प्रश्न सुटलाय का? हा, पाण्या प्रश्न सुटलेला आहे. कोणी सोडवलाय? शहाजीबापू. शहाजी बापूने. बर. मग आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाला आमदार करा ठरवलंय? शहाजीबापू. बर. शहाजी बापूला. विकास काय झाला ना असं विरोधकांना वारंवार हो का? सांगितलं जातं, 2 मिनिटं वारंवार ऐकून बोललं घ्या. जातं. पूर्ण बाजारपेठेमध्ये बऱ्याच लोकांकडनं काय गोष्टी बोलल्या जातात. मग अहो, वाड्या वस्त्यावरनी न्याय रस्ते झालेले आहे. झाले ते. हा, डांबरीकर सभा मंडप झालेला आहे. हम्म. ज्यानं मागणी केलेली सभा मंडपाला ज्यानं मागणी केली आहे त्यांना सभा मंडप दिलेला आहे. रस्त्याचं केलेलं आहे. सभा मंडप झालेत गावात? आयला आता 10 झाली ती बघा. बर. हो, 10 सभा मंडप झाली कोळ्या भागात. बर. गटात किती झाले ती काय मोपलं नाही आम्ही. बर. ही कंडिशन आहे. बर. रस्त्याची कामं? रस्त्याची कामं पूर्ण झालेली आहे. बर. आणि मुरमीकरण जिथं कच्चा आहे तिथं कच्चा आहे, पक्का आहे तिथं डांबरीकरण चालू आहे. शिरबावी पाणी पुरवठा योजनेचं जे पाण्याचं काम होतं ते आज किती 50-55 वर्षाची मागणी होती. मागणी होती. 2 मिनिटं ऐकून घ्या. ती पाईपलाईन पूर्ण गंजलेली होती. त्या गंजलेल्या पाईपलाईन पूर्ण ही झाली नसल्यामुळं 385 कोटी रुपये मंजूर करून तिने आणलेलं आहे. बापूने काम करून आणलेलं हे तुम्हाला म्हणायचं आहे. आता सध्या तर आहे ना 385 कोटी रुपये मंजूर करून आणलेले पाईपलाईन आता दिवाळीत उद्घाटन होईल. ऍडव्होकेट शहाजी बापू हे विकास पुरुष आहेत, विकासनिष्ठ व्यक्तिमत्व आहे असं म्हणायचं तुम्हाला? होय, सध्या तर आहे. बर. आता हे 2 यांचं काही गॅरंटी नाही. या दोघांना 2 बाबासाहेब असो किंवा अनिकेत असो, बर. यांच्या दोघांच भांडण. बर. हा गट तर परंपरागत ही तुम्हाला शक्य पक्षाचा बालेकिल्ला होता असं सांगितलं जाते. खरं आहे का हे? अहो, खरं आहे. पहिलं गणपती होतं त्या टायमाला होतं, आता नाही सध्या. बर. आता काळ चेंज झालेला आहे. बर. आता लोक विकासाच्या मागे आहेत. हा, विकासाच्या मागे आहे. बर. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं महाराज? बर. रामभाऊ वालदर. बर बर. काय हो, काय निवडणुकीचं वातावरण आहे? काय सांगोला मतदारसंघात काय काय वातावरण काय आम्हाला जरा कळू द्या. शहाजी बापू. का हो शहाजी बापू? का हो
शाजीबापून तशी कामच केली. बरं काय आता विरोधक लोक विरोधकाचं नाव घेते ते बाबासाहेब देशमुख असतील अनिकेत देशमुख असतील विरोधक टीकाच करणार आहे ते. त्यांचं नाव घेते ते. आतापर्यंत 55 वर्षाची कामं झाली नाही ती आता का नाही 5 वर्षात झाली. बर काय काय कामं काय म्हणजे काय काय कामं केली आहेत बापूंनी शाजी बापूंनी? समाज मंदिर झाले ती रस्त्याचं काम कुठलंही कोळ्यात एक बी राहिलं नाही. परत जलद शिवाराची कामं पूर्ण झाली ती. बर मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून शाहिद निधी कोणाकोणाला काय काय मिळालंय? इथे 5 जणांना मिळाले. बर गावात मिळालंय का? 5 जणांना मिळाले. 5 जण लाभार्थी आहेत. लाभार्थी 5 जण. बर मग आता काय नेमकं कोणाला करायचं आहे आमदार यंदा? शाजी बापू. शाजी बापू विरोध लोक तर म्हणते बाबासाहेब निवडून. असं काय होत नसतंय. शाजी बापू यायला का नाही चांगल्या मताधिक्याने निवडून येणार आहे. बरं चांगल्या मताधिक्याने काय गॅरंटी नेमकं निवडून यायची? तसं कामच केली बापूने. होय कामं केली ती. बर त्यामुळे निवडून येणार आहे 100%. कामं कुठली कुठली राखली ते का? एक बी काम राहिलं नाही. कोळा परिसरात या कोळा परिसरात एक बी काम राहिलं नाही. रस्त्याची कामं पूर्ण झाली ती. पाण्याचं काम पूर्ण झालंय. बर सगळीच कामं पूर्ण झाली. बर आता निवडणुकीची लढवायची ती विकासाच्या मुद्द्यावरच लढवायची. विकासाच्या मुद्द्यावर लोक कशाच्या मागे नेमकं जाणार आहेत आता काय सांगा? विकासाच्या मागे जाणार आहेत लोक. विकासाच्या मागे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? शिवाजी नामदेव आलदर. मी ग्रामपंचायत सदस्य आहे. बरं सदस्य आहे ग्रामपंचायत. निवडणुकीचं वातावरण राज्यभर तसंच आता सांगोला मतदारसंघात काय नेमकं काय काय कसं चालू आहे? निवडणुकीचं वातावरण कसं आहे पण काय कोणाच्या बाजूनं काय आम्ही जाणून घेणार तुमच्याकडून. हो आम्ही शाजी बापूला मतदान करणार. बर का हो शाजी बापूनच का हो? शाजी बापून आतापर्यंत भरपूर कामं केलेली. बर काय नेमकी कशी कामं केली? विरोधक तर म्हणतात काय कामं केली नाही ती. जे 50 वर्षात झाले नाही ती 5 वर्षात बापूंनी कामं केली. आमच्या कोळ्या भागातच बापू जवळजवळ 5 ते 6 कोटी रुपयाची कामं सध्या चालू आहेत. बर काय काय ती नेमकी ती? 1.5 कोटी रुपयाचा प्रीताबाळी वस्ती ते बानुलगड रोड डांबरीकरणाचे काम 1.5 कोटी रुपयाचे आहे. परत कोळा जुनी रोड ते संगाप वस्ती 1.5 कोटी रुपयाचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. बर परत महादेव पुजारी सभा मंडप 10 लाख. 16 लिम सभा मंडप 10 लाख. संतनगर सभा मंडप 20 लाख रुपये. दवाखाना ते बोबडे वस्ती ह्या रस्ता खडीकरण मुर्मीकरण करणे 20 लाख रुपये. परत पांढऱ्याची पाटी ते तिप्याळी ही तिप्याळी नाही चटपळशिव हा 3 कोटी रुपयाचा रस्ता डांबरीकरण होऊन पूर्ण झालेला आहे. अशा अनेक कामं बापू सध्या चालू आहेत. मग आता काय विरोधक उभारणार आहेत समोर बापूंच्या? विरोधक किती जरी असलं तरी बापू शेवटी विजय होणार. बर बापूच विजय होणार. काय आता नेमकं ती तर म्हणतात काय एवढा निधी कुठला आणला नाही काय नाही नुसतं कागदोपत्री आणलाय काहीच काम केलं नाही म्हणत असेल. निधी नुसता कागदोपत्री आहे त्याने प्रत्यक्षात यायचं इथं आणि माझे संपर्क करून प्रत्येक जे काम चालू आहे ते काम मी विरोधकांना दाखवतो. त्यांनी मान्य करावं अगर न करावं त्यांचा प्रश्न. बर आता या सांगोला मतदारसंघात शहाजी बापू तर आहेतच. परत समोर बाबासाहेब देशमुख आहेत अनिकेत देशमुख आहेत. परत अजून दीपक आबा साळुंकेचे पण इच्छुक आहेत उभारण्यासाठी. नेमकं तुमच्या मनातील आमदार पुढचा यंदा कोण राहणार? आमचं शाजीबापू पाटील. शाजीबापू पाटील त्यांनी कामं केली त्यामुळे भरपूर कामं केली. आमच्या कोळ्या भागातच एवढी भरपूर कामं झालीत की भरपूर म्हणजे काय न सांगण्यासारखी कामं अजून होणार आहेत. आता नेहमी चालू आहेत. बर ह्या अगोदर कधी एवढा निधी आला होता? या अगोदर कोळ्याला कधी सुद्धा एवढा निधी आलेला नाही. बरं आता तुम्ही एवढं वर्ष तुम्ही म्हणजे निवडून दिलेले आमदार असतील आम्ही त्यांच्याकडून शेकापच काम केलं अगोदर. त्यांच्याकडून एवढा निधी कधी सुद्धा नाही उपलब्ध. बर हे आलाय ते फक्त शहाजी बापू निवडून आल्यानंतर निवडून आल्यानंतर एवढा निधी कोळ्याला आलाय. आणि आमच्या भागात मुख्यमंत्री सहायता निधीमधील 5 लाभार्थ्यांना जवळजवळ 2-2 लाख रुपये मिळाले आहेत. बरोबर. आता जो पूर्वीपासून जो मतदारसंघ जो आहे तो जातीपातीच्या राजकारणावर पूर्ण पहिल्यापासून राजकारण होत होतं. आमदार भरपूर येत होते निवडून. म्हणजे यंदाच्या निवडणुकीमध्ये तसं काय होईल असं वाटतं? नाही असं काय होणार नाही. जातीपाती चालणार थोड्याफार प्रमाणात चालणार. कमी प्रमाणात चालणार. एवढं काय जातीचं कार्ड नाही चालणार. शक्यतो नाही चालणार. म्हणजे जनता कुणाच्या मागे असं मला म्हणायचंय? जनता जी काम करणारा माणूस आहे त्याच्या मागे हमेशा जाणार आणि शाजीबापू पाटलांच्या मागे राहणार. नमस्कार. काय नाव आहे आपलं? मी बिरुदेव गावडे. बरं सावे. सध्या राज्यभर विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण आहे. तसंच सांगोला विधानसभा मतदारसंघातही तसंच वातावरण आहे.
काय नेमकं काय कसं विद्यमान आमदारांचं कसं कामकाज आहे सध्या? विद्यमान आमदारांचं माननीय शहाजी बापूंचं काम एक नंबर आहे. बर. मतदारसंघात जवळजवळ 7,000 कोटींच्या वरती निधी आलेला आहे. तुमच्या गावात काय काय विकास कामं केलेत त्यांनी? आमच्या गावात आतापर्यंत 4 सभा मंडप आलेले आहेत. बर. पेविंग ब्लॉक आलेले आहे. बर. आणि कोणत्या देवस्थानचे सभा मंडप आले? 25-15 मधून 10-10 लाखाचे 4 सभा मंडप आलेले आहेत. बर. कोणत्या देवस्थानसाठी? समाज मंदिर आलेले आहेत. समाज मंदिर वगैरे बरोबर. आणखी विशेषतः काय काम असं केलेत काय? आम्ही आता 6वी आणि इमडेवाडी रोडची परवा दिवशी मागणी केलेली आहे. 3 किलोमीटरचा रोड आहे. बर. ती आमची मागणी बापूंनी मान्य केलेली आहे आणि लवकरच त्याची 1 आठवड्याभरात वर्क ऑर्डर देतो असे सांगितलेलं आहे. बरोबर. आता काय विरोधक तर म्हणतात की काय विकास कामं काय केलं नाहीत, काय असे बरेच कागदपत्रावरच विकास त्यांनी केलेला निधी आणलेला असं म्हणतात लोक. नाही, निधी दिसतोय सगळ्यांना. पेविंग ब्लॉक दिसतात, रोड दिसतात, पुन्हा फुल दिसतात, बंधारे दिसतात नवीन. बरोबर. या अगोदर असा कधी विकास झालेला तुम्ही पाहिलाय काय? नाही, या आधी कधीच असा 50 वर्षात कधीच विकास झालेला नाही. 50 वर्षात कधी झाला नाही. मग आता काय नेमकं कोणाला निवडून द्यायचं यंदा? काय आता यंदा बापूंना फिक्स. बर. का बापू ना का? बापू माणूस पण साधा आहे आणि कामाचा माणूस आहे. बर. काय लोक तर कामाचे नाही म्हणतील की काय आता बापू काम करत नाही. तुमचं केलंय काम? तुमचं केलंय का? आमचं केलंय काम. बर. कधी फोन बिन काय उचलल्यावर काय कधी टाळलं मिळालं? एखाद्या वेळेस फोन नाही उचलला तरी माघारी करतात. फोन माघारी करतात. मंगळवेढा तालुक्याचे विश्वर गाव आहे. तिकडं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे जवळच इथून मंगळवेढा मतदारसंघ चालू होतोय. तिकडे शहाजीभाऊ पाटील आहेत. कामाची पद्धत कशी वाटते बापूच्या कामाची पद्धत आणि इतर पहिल्या आमदार जे झाले लोकप्रतिनिधी झाले ह्या भागात त्यांच्या कामाची पद्धत काय फरक वाटतोय तुम्हाला? आधीचे लोकप्रतिनिधी आम्ही गेलो की म्हणायचे गावातील पुढाऱ्यांना घेऊन या, पण आता तसं नाही. डायरेक्ट आम्ही फोन केला किंवा हे केलं तर डायरेक्ट आम्हाला घरी बोलवतात आणि बाबा तुमची काय अडचण आहे ती बसून मांडतो. म्हणजे तडकाफडकी करतात असं तुमचं म्हणणं आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? किशोर आलदार. बरं बरं बरं. कुठलं गाव? कोळेगाव. बरोबर. सध्या राज्यभर निवडणुकीचं वातावरण आहे माहिती आहे ना? सांगोला मतदारसंघात नेमकं काय कोणाच्या बाजूने वातावरण आहे काय सध्या? सध्या बापूच्या बाजूने वातावरण आहे. बर. बापूंनी कामं केल्यामुळं सध्या बापूचं भरपूर म्हणजे असं वातावरण आहे. काय नेमकं कामं काय केली ती काय? बापूंनी कामं म्हणजे त्यांच्या या 5 वर्षाच्या काळात डांबरीकरण म्हणा किंवा आपले समाज मंदिर म्हणा किंवा आपले अनेक दुसरे MIDC वगैरे असले कामं जे आहेत ते सुद्धा बापूच्या काळात पूर्ण झालेले आहेत. बर बर बर. काय विरोधक तर म्हणते ती काय कामं केली नाही ते काय खरं आहे? विरोधकांना काय बोलायची चर्चा आहे नुसती फक्त. बर. कामं तर बापून त्यांनी कोण मुद्दे विरोधक असं काम केलं नाही त्यांनी बापूजवळ जाऊन त्यांनी म्हणजे स्पष्टीकरण करावं की बापू तुम्ही हे काम केलं नाही हे असं म्हणजे विरोधकांचं काय विरोधकांना बोलायला नुसतं फक्त हेच आहे. बरोबर. काय किती निधी आला तरी गावात सध्या? तरी बापूंनी निधी डांबरीकरण म्हणजे किंवा असं सगळे 5 कोटी या पुढं. बर. पूर्ण निधी असं म्हणजे चालू आहे. सध्या कामं चालू आहे. सध्या कामं चालू आहे. बर. काय पेंडिंग चालू आहेत काय चालू काम आहेत असा निधी बापून दिलेला आहे. बरोबर. या अगोदर कधी आलो होता का निधी एवढा कसं काय? या अगोदर निधी कधीच नाही. बर. अशी म्हणजे लोकांनी कधीच निधी बघितला नाही. एवढं काम म्हणजे बापूंनी असं पूर्ण केलेलं आहे. बर. निधी बाबतीत. हा. मग आता प्रश्न राहिला काय? मग आता पाण्याचा प्रश्न मिटलाय काय? कसं पाण्याचा प्रश्न पूर्ण मिटलेला आहे. बर. पूर्ण म्हणजे बापूने असं पूर्ण शिरवा योजना असेल किंवा अशा भरपूर काम असेल जलजीवन योजना असेल पूर्ण म्हणजे बापून पाण्याचा 100% प्रश्न मिटवलेला आहे. मग आता पाण्याचा प्रश्न मिटवलाय म्हणताय तुम्ही खरं. मग आता तरुण काय युवक त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती म्हणावं असं काय त्या बाबतीत काम केलंय काय? त्यासाठी पण बापूने स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता नवयुवक ह्याच्यासाठी बापूने MIDC जो प्रश्न आहे युवकांसाठी तो MIDC प्रश्न मांडलेला आहे. पत्र तयार केलेले आहे. फक्त पत्र मुख्यमंत्री साहेबांना पत्र द्यायचं बाकी आहे. मग आता तेवढं झालं म्हणजे पूर्ण बापूंनी कामं तरुणाच्या पण हाताला काम लागलं असं तरुणांच्या पूर्ण म्हणजे हाताला काम लागलं अशी कामं बापूंनी केलेली आहेत. बरं. मग आता काय यंदा मग काय कोणाला आमदार करायला ठरवलंय काय? यंदा बापूच. काय बाबासाहेब देशमुख म्हणते ती लोक? बाबासाहेब देशमुख म्हणते म्हणजे कसं आहे आता हे आमचं गावासाठी म्हणजे त्यांनी काय केले जे धनगर समाज आपल्या असं म्हणजे समाजासाठी त्यांनी हा हे पाडलेला आहे म्हणजे धनगर समाज. पण ते पूर्ण आता बापूंनी सगळ्या समाजासाठी कामं केलेली आहे. नुसता धनगरच बापूंनी केलेलं नाही.
बापू स्वतः म्हणजे मराठा समाज असून त्यांनी पूर्ण समाजासाठी त्यांनी पूर्ण काम केलेलं आहे. सगळ्या समाजातील लोकांसाठी काम केले, पूर्ण लोकांसाठी समाजाची कामं केलेली आहेत बापू. बरं. मग कुठला भेदभाव वगैरे काय काय नाही, भेदभाव वगैरे काय सुद्धा नाही. बरं. मग आता का पुन्हा एकदा विचारतो, नेमकं आता काय मग यंदाच्या निवडणुकीमध्ये या चारही उमेदवारांपैकी कोण असणार बापूच असणार आहे. आमदार उमेदवार आमदार उमेदवारासाठी बापू. बरं. तुमचं मत? बापूला.